तुमची कुठली आराध्यांची ठिकाणं आहेत, हे तुमचे सगळ्यात सुंदर मित्र आहेत. तुम्ही जर त्यांच्या तिथं जाऊन तुमच्या मनातलं जे काही शल्य आहे ते जर बोलला, तर पहिली गोष्ट होती की तुमच्या मनावरचा ताण हा फार सहजपणे दूर होतो. कारण आजच्या काळामध्ये सगळ्यात सुरक्षित कान आहेत ते ऐकणारे, आणि ते म्हणतात की माझ्याशी बोला, तुम्ही मला सांगा काय तुमचा प्रश्न आहे, तो माझ्यापर्यंत पोहोचवा. दुसरी गोष्ट अशी आहे की या संतांच्याकडं एक फॅसिलिटी अशी आहे की जीवाचं प्रारब्ध ते मागं पुढं करू शकतात. मागं पुढं करू शकतात म्हणजे काय, तर ह्या आत्ताच्या आलेल्या प्रसंगाला थोडंसं पुढं मागं करण्याचं स्वातंत्र्य या संतांच्याकडे या भगवंताने दिलेलं आहे. याबद्दल काही मनामध्ये शंका ठेवायची गरज नाही. बऱ्याचदा असे काही प्रश्न असतात की जे मागं पुढं केल्याने मला ते सुकर होऊन जातात. आणि तिसरी गोष्ट, जर ते प्रारब्ध तुमचं आहे आणि तुम्हाला ते भोगायचंच आहे, तर यामध्ये ही संत मंडळी काय करतात, त्यांचं छत्र तुमच्या मागं ठेवतात आणि त्यामुळं तो प्रश्न, तो अनुभव सहन करत असताना तुमचं समाधान अबाधित राहतं. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये असहाय्य वाटत नाही. सहन करण्याची ताकद देतात. हां, की माझ्या मागं तो आहे, तो मला सांभाळतोय, तो मला बघतोय. या भूमिकेमध्ये राहिलं की मनुष्याला बऱ्यापैकी आधार राहतो. तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेला तर जाताना काय करता, तुमच्या जीपेमध्ये पैसे टॉपअप करून ठेवाल, तुमचं क्रेडिट कार्ड टॉपअप करून ठेवाल. तुम्हाला आधार वाटतो की आहेत माझ्याकडे पैसे. समजा पाकिटच मारलं गेलं आणि मोबाईलच मारला गेला तर काय आहे तुमच्याकडे. हे सगळे आधार म्हटलं तर आहेत आणि म्हटलं तर फसवे आहेत. मनुष्य त्या आधारांवरती निश्चिंत राहतो. मग तो परमशक्तिमान भगवंताचा मला आधार आहे हे वाटल्यानंतर माझं समाधान नाही का हो टिकणं.